मोठी बातमी समोर येते तर ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात एक तळघर आढळलेले आहे। कानोपात्रा मंदिराजवळ तळघर हे आढळलेले आहे आणि हे तळघर जवळपास 7 ते 8 फूट खोल आहे। या तळघरात काही मूर्ती असण्याची देखील शक्यता आहे। पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदिरात दाखल झालेले आहेत आणि या काही मूर्ती आता बाहेर निघाल्या असल्याचं देखील आपण पाहतोय। या मूर्ती आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। कानोपात्रा मंदिराजवळ 7 ते 8 फूट खोल तळघर आता आढळलेला आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी भरत नागणे देत आहेत। भरत, नेमकं काय या तळघरात सापडलंय सविस्तर? तळघर आता उघडल्यानंतर तळघरामधून काही पादुका आणि 2-3 मूर्त्या आहेत। मात्र मूर्त्या ह्या अतिशय भग्न झालेल्या आहेत। अगदी अवशेष त्या मूर्त्यांची शिल्लक राहिल्या। मात्र त्या मूर्त्या नेमक्या कोणत्या आहेत याची मात्र आता आणखी अद्याप माहिती मिळालेली नाही। पुरातत्व विभागाचे अधिकारी हे सगळं नीटपणे पाहतायत। अतिशय बारकाईने त्याची पाहणी आहे, निरीक्षण सुरू आहे। आपल्याला काही वेळामध्ये त्या मूर्त्या कोणत्या आहेत हे देखील याची माहिती मिळणार आहे। मात्र आता आपल्याकडे साम टीव्हीवरती प्रत्यक्ष लाईव्ह दृश्य आपल्याला पाहता मिळतील की ते आपल्या मूर्त्या आता त्या तळघरातून बाहेर काढलेल्या आहेत। थोड्या वेळामध्येच आता त्याची माहिती आपल्याला नेमकेपणाने मिळणार आहे। संध्याकाळपर्यंत सगळं ते तळघर आहे ते रिकामे केले जाणार आहे। काही नाण्यांचे शिक्के देखील आपल्याला मिळालेले आहेत, त्याची देखील आता पाहणी केली सुरू आहे। एकूणच बघतो की सकाळपासून जे उत्सुकता लागली होती, आता ज्या तळघरामध्ये मूर्त्या सापडल्याचं आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। निश्चितच, मात्र हे तळघर नेमकं कसं सापडलं या ठिकाणी, या तळघराचा शोध कसा लागलाय? सध्या मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। गेल्या 2-3 महिन्यापासून हे काम सुरू आहे आणि हे काम सुरू करत असताना काही निसटलेले दगड त्या ठिकाणी आढळून आले कामगारांना। त्याचे उत्सुकतेपोटी आत दगड बाजूला केल्यानंतर ते 6 बाय 6 फूट व्यासाचं हे सगळं तळघर त्यामध्ये आढळून आलं आणि या तळघरामध्ये आता थोड्या वेळापूर्वी प्रवेश केला आणि त्यातून त्या मूर्त्या आणि पादुका त्याबरोबर काही पैशांचे नाणी या ठिकाणी बाहेर आता काढण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर हे सगळं प्रकार समोर आलेला आहे। निश्चितच भारत, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण पाहतोय ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह आणि लाईव्ह दृश्य आहे थेट मंदिरातून आणि त्या ठिकाणी या मूर्ती ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात आल्या आहेत।